फरार प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे। कोरटकरचा कोल्हापूर पोलिसांकडून शोध सुरू आहे, मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही। त्यामुळे आता पोलिसांनी लुकआउट नोटीस काढली आहे। प्रशांत कोरटकर दुबईला पळाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। गेल्या काही दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे। कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जात आहे। त्याचा दुबईतला फोटो सध्या व्हायरल झालाय। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही। त्यातच एकीकडे कोरटकर दुबईत असल्याचे फोटो व्हायरल झाले असतानाच कोरटकर चंद्रपुरात लपून बसल्याची चर्चा आहे। 19 मार्चपर्यंत कोरटकर चंद्रपूरच्या एका हॉटेलमध्ये दिसला। कोरटकरला अटकेपासून दूर ठेवण्यात काही पोलीस कर्मचारी मदत करत नाहीत ना, अशी शंकाही उपस्थित होती आहे। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी इंद्रजित सावंतांनी केली आहे। शिवरायांचा अपमान करणारा सुट्टा कामा नये असंही त्यांनी म्हटलंय। कोरटकर सारखा चिल्लर माणूस परदेशात पळाला तर हे गृह विभागाचं अपयश आहे असंही सावंत म्हणतात। फरार प्रशांत कोरटकर फडणवीसांचा सोयरा आहे, त्यामुळेच तो पोलिसांना सापडत नाही असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी केलाय। कोरटकर सापडत नाही हे पोलिसांचं अपयश नाही असंही त्यांनी म्हटलंय। प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊच शकत नाही असा दावा संजय राऊतांनी केलाय। भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं असा टोला त्यांनी लगावला। नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी केलाय। कोरटकर जर दुबईत पळून गेला असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश असल्याचं मिटकरी म्हणाले। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले। प्रशांत कोरटकर सत्तेचा माणूस आहे म्हणून पोलिसांनी त्याच्यावरती हात टाकत नाहीत अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे। प्रशांत कोरटकर दुबईला पळून जाण्यामध्ये मंत्रालय कनेक्शन असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केलाय। कोरटकर दुबईला कोणाच्या आशीर्वादाने पळून गेला, तात्काळ कोरटकरला अटक करण्याची मागणी संतोष शिंदे यांनी केली आहे। दंगलखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा दणका दिला। दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडूनच वसूल करणार, गरज पडली तर बुलडोझर कारवाई करणार असा इशाराच फडणवीसांनी दिलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नागपूर दंगल प्रकरणामध्ये मास्टरमाइंड फहीम खानसह पोलिसांनी हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांनाही ताब्यात घेतलंय। हमीद गाझाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचं सोशल मीडियावरून आव्हान केल्याचं पुरावे सायबर पोलिसांच्या हाती लागले। हिंसाचाराच्या घटनेनंतर 5व्या दिवशीही नागपुरात 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे, तर 2 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी उठवण्यात आली आहे। सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील 11 पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती। औरंगजेबाची कबर काढण्यासाठी मुंबई हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते रतन लथांनी यांनी ही याचिका दाखल केली आहे। औरंगजेब मूळचा भारतीय नाही, त्यामुळे कबरीचा राष्ट्रीय विशेष दर्जा काढण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे।